आपण आलेलो आहोत म्युझियम बघायला. फिश म्युझियम आहे हे. इथं बोटिंग वगैरे पण करता येतं. चला बघू काय तिकीट चार्जेस आहेत आणि कसं हे म्युझियम. पण कृषी विद्यापीठाने राबवलेला हा उपक्रम आहे. तिकीट आहे 20 रुपये पर पर्सन आणि कॅमेराचे पण 30 रुपये चार्जेस लागलेले आहेत. तर इथं आहे मत्स्यालय व संग्रहालय. चलो ओ किती क्यूट टर्टल आहे. गोड्या पाण्यातलं ए वाव ए वाव. परत वरती एकदा वरती 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 कशी मुवमेंट करते बघा ना विवेनच्या बोटाकडे. हा हे कोई कार्प फिश आहे. हा डोळे वगैरे असे दिसतात त्याचे. रेनबो शार्क कलर आहे म्हणून का. सारखे फक्त असं लोकल नाव हे झोपतायत का. क्यूटीज क्यूटीज. ऑस्कर आपण झोपलाय मला असं वाटतंय. त्याला तोडणार तर मग पैसे द्या. मोस्ट पॉप्युलर ॲमेझॉन नदीमध्ये जास्त करून हा भेटतो. फिशेस. हे बघा समोर कसलं स्केल आहे देव माशाचं. ब्ल्यू वेलचं. ओ माय गॉड. हे बघा काचेमध्ये ठेवलंय. त्याची टेल आहे बघा. ही टेल आहे. हा पूर्ण त्याचा कणा आहे. इथं लिहिलंय देव मासा. त्याची पूर्ण हिस्ट्री लिहिली आहे. 7 फुटा इतका आहे हा. उंची 2 फूट आहे. लांबी 7 फूट आहे. गणपतीपुळे जवळ हा 1980 मध्ये सापडला होता हा देव मासा. कसे ट्रान्सपरंट वाटतात ते ना. फिन त्यांचे ट्रान्सपरंट. त्यांचा कलर सिल्वर आहे ना. शाईन सिल्वर डॉलर नाव आहे ह्यांचं. तर हा आहे येल्लो लॅब सिक्लिड असं काहीतरी नाव आहे याचं. आणि हा एकच याच्यामध्ये. त्याच्यावरती बघा कशा रेषा आहेत. छोटाच मासा आहे. 4-5 इंचाचा असणार आहे. पण किती फास्ट आहे. किती फास्ट आहे. हे आहे रेडटेल कॅटफिश. आणि बघा कसं झोपलाय तो. असा आहे हा मासा. आणि त्याच्या फिश टँक मध्ये बघा एक नारळ आणि सन दाखवलेला आहे. मगर मासा आहे. मगर मासा मोठा आहे भरपूर. मगरी सारखाच दिसतोय लंबालचक. त्याचं जे हे ना पृष्ठभाग त्याच्यावरती मगरी सारखंच हे सगळं बघा तुम्ही. मासा किती क्यूट आहे. सिल्वर गोल्डन मिक्स आहे. आणि याचं नाव आहे टीन फोईल बार्ब. हा थायलंड, मलेशिया, सिंगापूर अशा ठिकाणी सापडतो. हा आहे पाकू मासा आहे हा. सिल्वर माशासारखा दिसतो हा. सिल्वर डॉलर माशासारखा दिसतो. ॲमेझॉनच्याच खोऱ्यात सापडतात हे मासे सुद्धा. त्या माशांचं पोट लाल असतं आणि बाकी बॉडी पूर्ण अशी सिल्वर दिसते बघा. हे मासे बघा किती छोटे छोटेसे आहेत. 2.5 ते 3 इंचाचेच मासे दिसत आहेत. येल्लो आहेत. येल्लो व्हाईट त्याच्यावरती डॉट्स आहे. याचं नाव आहे गुरामी. त्याला कशा मिश आहेत बघा. हे कसं पॉपलेट सारखंच दिसते बघा हा मासा.
हे गोड्या पाण्यातले मासे आहेत आणि केवढा मोठा मासा आहे हा. जवळजवळ 12 ते 15 इंचाचा असणार आहे हा मासा. खूप मोठा मासा आहे. इथं छोटे छोटे पण आहे. हे सगळे गोड्या पाण्यातले आहेत. हे बघा काय खातोय काय माहिती, की ऑक्सिजन घेतोय. पॉपलेट सारखा दिसतो थोडा थोडा. हा आहे रोहू मासा. भारतामधील दुसरा आकर्षक मासा आहे हा. सेकंड फास्टेस्ट ग्रोइंग फिश मास आहे. म्हणजे नाही का दुसऱ्या नंबर तर एकदम फास्ट ग्रोथ होती. पॅरेट फिश आहे. पॅरेट कोणत्या अँगलने वाटतो हा? फिर रे थोडासा. कसा मासा, याची टेलच वेगळी आहे. तेरच नाही. हे बघा वेगळाच मासा आहे. कलर येल्लो आहे. हा आहे अकारा मासा आणि किती क्यूट आहे, किती क्यूट आहे. त्याचे पंख आणि त्याची टेल बघा तुम्ही, किती सुंदर आहे. त्याच्यावरती डॉट डॉट्स आहेत, बारीक बारीक डॉट्स आहेत. खूपच क्यूट आहे. हा बघा हा क्युटी पाय. हवा ये क्युटी पाय. तर हे आहेत एंजल फिश आणि बघा किती क्यूट आहेत. ब्लॅक आणि व्हाईट दोन कलर मध्ये. व्हाईट कलरचे खूप छोटे छोटे आहेत, ब्लॅक कलरचे थोडे मोठे आहेत. आणि यांचे पंख आणि यांची टेल बघा कशी आहे. बघा हा सगळ्यात मोठा आहे यांच्यामध्ये. दुसऱ्या फिशला कसा त्रास देतोय. काहीतरी खातोय बघा. हे बघा काहीतरी खातायत ते. तर याचं नाव आहे ब्लॅक घोस्ट नाईट फिश. नाईट मध्ये ते एकदम आणि तो कसा पाईपच्या आतमध्ये जाऊन बसलाय. इकडचा बघा कसा आहे, कसं वाटतंय ते. हॉरेबल घोस्ट सारखंच दिसतोय खरंच. पाण्यात कसा वेगळाच दिसतो बघा तो. बघा बघा त्याचं बॉडी कसं हे होतंय. आणि रिव्हर्स येत आहेत ते, पुढे येतात बॅक जातात आणि पाईपच्या आतमध्येच फिरतात हे. हा आहे डिस्कस मासे. डिस्कस मासे आहेत हे. आणि कसे आहेत बघा ना, कलरफुल एकदम डिझाईनफुल कलरफुल. किती क्युटी क्युटी पाय आहेत. क्यूट. तर हे आहेत कोळंबी. जम्बो कोळंबी आहेत ह्या. हे अजून मोठे होतील, हे छोटे आहेत. हे इतके मोठे होतील ना, जवळजवळ 12-13 इंचापेक्षाही जास्त मोठे मोठे असतात हे. हा आहे कावळा मासा. कावळा मासा का बरं म्हटले काय माहिती याला. आणि याच्यामध्ये दोन छोटे छोटे पण आहेत, एकदम छोटे छोटे मासे पण आहेत. ते बघा हा बघा इथे, तिकडे एक आहे. तो ते त्याचे पिल्लू असते. केवढा मोठा. हा आहे लावीज मासा. त्याची हे बघा ना कशी आहे, वरती शेंडी सारखी. पंख त्याचा एकदम असा लंबा आहे. बघा टेल नाही, टेल तर किती छोटी बघ ना. त्याचा पंख येतो बघ. आणि त्याच्यावर झेब्रा सारखे व्हाईट आणि ब्लॅक लाइनिंग आहेत. किती फिरतात ते जोरजोरात. त्याला कोंबडा मासा आणि सिंह मासा का म्हटलंय माहित नाही. आणि इथं पण कोळंबी सोडलेले आहेत छोटे छोटे. ते बहुतेक त्यांचं खाद्य असणार आहे. तर बघा एक कसं लटकलंय तिथं. वाव किती सुंदर आहे बघा ना, किती सुंदर आहे बघा कसा फिरला तो.
रॉक्सच्या पाठीमागे जाऊन बसलाय. तर हा आहे बैल मासा. आय थिंक याच्या पाठीवरती जे आहे ना, बैलाच्या याला काय असतं, काय म्हणतात त्याला पाठीवरती असतं ते? तसं आहे म्हणून कदाचित त्याला बैल मासा म्हणत असावं, पण हा वेगळाच दिसायला. बॅक साईडला बघा ना किती छोटा आहे. अच्छा, हा कोंडवा मासा आहे. कोंडवा मासा. विवेल सोबत खेळतोय हा. इथं आहे बाडू मासा. हे बघा याच्या मागे आहे, इकडे पण आहे, आणि इथं स्टार्स पण आहेत. मग आता ह्या स्टार्स नेमकं काय आहे माहित नाही, जिवंत आहे की काय. हे बघा फिश आली बाहेर. हे बघा ही फिश आहे आणि स्टार फिश पण आहे याच्यामध्ये. इथं पण 2 फिश आहेत रॉक्सच्या पाठीमागे, आणि इथं स्टार पण आहे. बघा इथं पण स्टार आहे. चिडवतोय तो तुम्हाला की तुम्ही मला खाऊ शकत नाही आणि मी खाऊ शकतो, मी सगळं खाऊ शकतो असं म्हणतोय. बघा तुमच्या समोर, आपल्या समोर खातोय तो. हे बघा अजून एक हे बघा खाली तो झोपलाय मला असं वाटतं. क्रॅब्स. इकडे पण एक क्रॅब आहे, इथं पण एक क्रॅब आहे रॉकच्या खाली, आणि इथं वरती एक आहे. त्याला पाणी प्यायचं म्हणतात. इथं वरती एक आहे. इथं बघा कोणता मासा आहे, सागरी घोड मासा. घोडा मासा बघा. हे बघा झोपला आय थिंक हा. झोपलाय तो. किती सुंदर आहे बघा. हो ना, किती क्यूट आहे पण तो. कसा झोपला, आणि तो माहिती का त्या लाकडाला पकडलंय त्याने, वेढा मारलाय. हे टेलने, त्याच्या टेलने वेढा मारलाय आणि मग झोपलाय तो. किती सुंदर केलेले आहे. डॅमसेल आहेत हे, डॅमसेल्स. हे बघा हे बघा ते मटक्यात जाऊन बसलं, एक आलं बाहेर. त्यांचं घर बनवलं तर गेलं परत रिवर्स गिअरमध्ये चांदलं. मोनो एंजल. हा मासा किती क्यूट आहे, मोठा आहे, 10 इंचापर्यंत तरी असेल. 5 मासे आहेत, 6-7 मासे आहेत. बहुतेक याचा कलर ग्रीनिश आहे ना, म्हणून याला पोपट मासा म्हणतात. तो लाल पोपट. शेवंड नाव आहे याचं. हे बघ कसं आहे, कोळंबीच आहे एक प्रकारची मोठी. लॉबस्टर काय असतं मला लॉबस्टर माहिती नाही, पण हा लॉबस्टर आहे म्हणतायत. प्रॉन्स एक प्रकार. मग मी तेच म्हणते ना, कोळंबीचा प्रकार दिसतोय. डोळे बघा ना त्याचे केवढे आहेत, आणि मिशा तर बघा केवढ्या मोठ्या मोठ्या आहेत. ते क्रॅब आणि चिराई एकदम नॉर्मल मासासाठी, पण ह्यांचे डिझाईन्स लई सुंदर आहेत. कलर किती सुंदर आहे, ब्ल्यू कलर पहिल्यांदा बघितला मी. किती क्यूट आहे. ब्ल्यू एंजल आहे. आपण नॉर्मल एंजल बघितली, तिथं ब्ल्यू एंजल. हे पण मासे किती क्यूट आहेत, कलरफुल आहेत, मिक्स मासे आहेत. आणि हे तिथं एक बघा कॅट फिश पण आहे. हे आहे तिथं शेल्स पण आहेत त्याच्या साईडला. कलरफुल फिश, पिंक, ब्लू, किती क्यूट. एकदम छोटे छोटे इथे. किती छोटा आहे, किती छोटा आहे.
पण बघा किती छोटे छोटे आहेत. दिसत सुद्धा नाही आतमध्ये. ही बघा एकदम छोटी वाली होती तर गायब होऊन गेली तिथं. इथे हा बघा हा एकदम आतमध्ये आहेत. आतमध्ये टर्टल आहे बघा. आपण जी सगळ्यात पहिले बघितलं तो सगळ्यात क्यूटेस्ट. श्वास घेते ते श्वास घेते. काय बाय. तर हा बघा बिगेस्ट टर्टल केवढा मोठा आहे. कासव. ही फिश आहे. गिटार मासा. केवढा मोठा मासा आहे बाबा रे. डॉल्फिन. स्पिनर डॉल्फिन म्हणजे असं तो घुमतो असं. डॉल्फिन वाव त्याची नाकली किती छान डॉल्फिन आहे. मराईन म्हणजे मराईन. हे ना सगळं स्टोअर केलेले आहेत माशांचे प्रकार. सगळे माशांचे प्रकार इथं स्टोअर केलेले आहेत. हे हे कमर्शियल बघा इकडे ऑक्टोपस आहेत. खाली बघा खाली मोठं आहे. तर इथं सगळे असे माशांचे प्रकार स्टोअर केलेले आहेत. किती प्रकारचे मासे आहेत बघा ना समुद्रामध्ये. आपल्याला काहीच माशांचे प्रकार माहिती असतात पण इथं बघा किती मासे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. बघा ना कासव गोड्या पाण्यातले इथं पण आहे. हा घोडा मासा आहे जो तिथं पण बघितला आपण. कोळंबी पण आहे. ते बघा आता शिंपले आहेत. वरती कोळंबी आहे. शिंपले. इथं कोळंबी आहेत. कोळंबी. डॉल्फिनचं हे कसं आहे पुढचं तोंड. चे प्रकार आहेत सर्व. शिंपल्यांचे प्रकार आहेत. शंख शिंपले. हे बघा हा किती खतरनाक. लई सारे शंख आहेत. शंख